तर अजित पवारांच्या विमान अपघातावरून शंका उपस्थित करत रोहित पवार सतत आरोपांच्या फैरी झडत आहेत आणि आता हळूहळू रोहित पवारांच्या सुरात सूर मिसळणाऱ्यांची संख्या वाढू लागली। रोहित पवारांनी राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांचे मुद्दे मांडले। त्यानंतर राज ठाकरेंनी देखील सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली आहे। तसंच अजित पवारांच्या पत्नी आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना देखील एक आवाहन केलंय। काय आहे ते आवाहन आणि सुनेत्रा पवार राज ठाकरेंच्या त्या आवाहनाची कितपत दखल घेणार, पाहूया एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट। अजित पवार गेल्यानंतर अनेक संशयाची भूतं ही अजूनही फिरतायत। त्या सगळ्या गोष्टीच्या अपघाताच्या मागे अपघात धोक्याने झाला का धोक्याने झाला हे अजूनपर्यंत महाराष्ट्राला समजत नाही। 3 ठिकाणी FIR करण्याचा प्रयत्न केल्यानंतर 3ही ठिकाणी सरकारकडनं FIR घेतली गेली नाही। म्हणजे त्या पोलीस स्टेशनला सांगितलं गेलं की ते FIR घ्यायची नाही। इथेच जास्ती मला संशयाची सुई ज्याला पण म्हणतो की किंवा इथे सरकारला असं का वाटतंय किंवा पोलीस स्टेशनला का घेऊ देत नाही। मी सुनेत्रा अजित पवार या शंका आणि प्रश्नांवर स्वार होत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणावरून सुरू असलेल्या वादविवादात एंट्री घेतली। अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरून आरोपांचं रान उठवणाऱ्या रोहित पवारांनी शुक्रवारी सकाळी शिवतीर्थ बंगला गाठला। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत गोळा केलेली माहिती, FIR नोंदवण्यात येत असलेल्या अडचणी आणि इतर मुद्द्यांवर राज ठाकरेंशी सविस्तर चर्चा केली। रोहित पवारांची चर्चेनंतर राज ठाकरेंनी काही मुद्दे उपस्थित केले। FIR नोंदवण्यासाठी पोलिसांकडून दिला जाणारा नकार यातच राज ठाकरेंना काहीतरी काळबेरं वाटतंय। ज्यावेळेला ते मरीन ड्राईव्ह वरती गेले, त्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथले जे कोणी अधिकारी होते ते त्यांचा FIR लिहून घेत होते, टाईप करत होते आणि टाईप करत असताना इतक्या DCP आले तिथले आणि त्यांनी सांगितलं की नाही FIR लिहून नाही घ्यायचा म्हणून। तर हे कशासाठी आहे? मला असं वाटतं याची उत्तरं, जर समजा काही नसेल तो निव्वळ अपघात असेल, जर तो घातपात नसेल, पण जर समजा त्यांच्या घरच्यांनाच कोणाला तरी जर समजा त्याबद्दल जर समजा काही संशय असेल किंवा चौकशी नीट व्हावी यासाठीचा तो समजा FIR त्यांना करायचा असेल तर त्याला अडथळे सरकारकडनं का आणले जात आहेत? विमान अपघातात सुनेत्रा पवारांनी त्यांचा पती गमावलाय, त्यामुळे त्यांनीच आता आवाज उठवला पाहिजे असं आवाहन मनसे प्रमुखांनी केलंय। अधिकाऱ्यांना जर समजा सरकारच सांगत असेल की करून घ्यायचं नाही तर तुम्ही अधिकाऱ्यांना काय दोष देणार? नाही, आता मला असं वाटतं की त्यांनी हा प्रश्न, विधानसभा अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनामध्ये ही गोष्ट मांडावी। उद्या लोकसभेचं अधिवेशन सुरू होईल त्यावेळेला मला असं वाटतं राष्ट्रवादीच्या खासदारांनी ते प्रश्न तिकडे उपस्थित करावे आणि त्यातल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गोष्टींबद्दल सुनेत्रा वहिनी बोलल्या पाहिजे। मुख्यमंत्री तर बोलल्याच पाहिजे, पण सुनेत्रा वहिनी देखील बोलल्या पाहिजे। दरम्यान अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी FIR नोंदवून घेतला जात नसल्याच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी देखील प्रश्न उपस्थित केल्यामुळे रोहित पवारांना नक्कीच बळ मिळालं असणार। जी काय माहिती मी घेऊन गेलो होतो ती पूर्ण माहिती त्यांनी समजून घेतली। त्यांनी सांगितलं की महत्त्वाचा विषय आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एवढाच आहे की FIR पोलिसांनी का नाही घेतला। त्यांनी सांगितलं की दादांना मी ओळखत होतो, जवळून आम्ही काम केलेलं आहे, जेव्हा केव्हा भेटायचो आम्ही तेव्हा बोलायचो। दादा असले काय नाही तर कुणी असलं काय, पण मराठी माणसाला जर न्याय मिळत नसेल तर त्यासाठी जे काय करावं लागेल ते मी आमच्या लेवलला त्या ठिकाणी करू। रोहित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची देखील भेट घेतली। आतापर्यंत अजित पवारांच्या अपघाताबाबत गोळा केलेली माहिती आणि चौकशीबाबतच्या शंका कुशंका याबद्दल रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली आहे। ज्या शंका माझ्या मनामध्ये, या महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये आहे, त्या सर्व शंका मी मुख्यमंत्री साहेबांसमोर बोलून दाखवल्या व त्या बाबतीतलं पत्र, त्याच्याचबरोबर प्रेस कॉन्फरन्सच्या मदतीने जी काय माहिती
मी मीडियासमोर मांडली, लोकांसमोर मांडली, जी आमच्या सोर्सेसच्या माध्यमातून गोळा केली ती सर्व माहिती मुख्यमंत्री साहेबांना एक डॉकेट करून तिथं मी दिलेली आहे. आज श्री रोहित पवार इन्होंने मेरी भी मुलाकात की, उन्होंने मुझे एक पत्र दिया है जी। उनका जो पत्र है उसमें जो शंकाएं उन्होंने व्यक्त की है उस पत्र को मैं मेरा पत्र जोड़कर डीजीसीए को भेजने वाला हूं और उनको कहने वाला हूं इन सब मुद्दों की भी जांच की जाए. अजित पवारांच्या विमानाचा अपघात नसून घातपात झालाय असा शंकेचा सूर रोहित पवार रोज आळवतात आणि त्यांच्या या सुरांना अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या काही आमदारांचीही साथ मिळाली. याशिवाय ठाकरेंच्या शिवसेनेनं देखील रोहित पवारांच्या आरोपांवर बोट ठेवत वेळोवेळी सरकार विरोधात टीकेची मशाल पेटवली आहे. आता रोहित पवारांच्या आरोपांची दखल घेणाऱ्यांच्या यादीत राज ठाकरेंचीही भर पडली आहे. दुसरीकडे अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सखोल चौकशीला सत्ताधारी महायुतीचा विरोध नाही. मात्र स्वतंत्र पातळीवर पुरावे सादर करणाऱ्या रोहित पवारांच्या भूमिकेला सत्ताधाऱ्यांचा विरोधच आहे. त्यामुळे अजित पवारांच्या विमानाचा अपघात की घातपात यावरून राजकीय वर्तुळात दोन गट पडलेत एवढं नक्की. अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.